पण पहिला मांडलेला आहे, त्यानंतर नारळ ठेवलेला आहे, त्यानंतर ड्रेस आपण त्याच हे फेसच किती सुंदर आहे. मस्त. जसं म्हणजे तुम्ही बालाजीला जाता दर्शन घेता, जे सर्वात मोठी. बरं. 9 नंबर साईज. ही थोडीशी पैठणीचा लुक वाटतोय. हो. हा कितीला आहे दादा? हा तुम्हाला 120 रुपयाला, मला 200 रुपये. 200 रुपयाला. सगळ्यात मोठी साईज आहे, सगळं काही आहे. हे माहेरचा चुडा. हो. 1 ते 2 मिनिटांमध्ये तुम्ही सजवू शकता देवीचं. छान. नमस्कार मंडळी, योगिता व्लॉग्स मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. मार्गशीर्ष महिना आता येणार आहे आणि गुरुवारचे व्रत असतात आपल्या बायकांचे, महालक्ष्मीचे. त्यासाठी आपल्याला जर मुखवटे हवे असतील, पूजेचं सगळं साहित्य हवं असेल, एरवीपणा तुम्हाला, आणि आता लग्नासराई सुद्धा येते, त्यासाठी तुम्हाला रुखवातीचं पण सामान हवं असेल, काय साहित्य, ते एकाच दुकानात तुम्हाला हे सगळं मी आज दाखवणार आहे. देवीसाठीच्या साड्या सुद्धा इथे तुम्हाला मिळणार आहे. सिद्धिविनायक पूजा भंडार असं दुकानाचं नाव आहे, ठाण्यामध्ये आहे. पुढे तुम्हाला मी ॲड्रेस सांगते. तर चला लगेचच देवीला नमन करून व्हिडिओला सुरुवात करूया. ठाण्याला पश्चिमेला यायचंय तुम्हाला आणि जांभळी नाकाचं हे मार्केट आहे, ती गल्ली. मेन गल्लीला लागून हे भाजी मार्केट चालू होतं आणि हे जांभळी नाकाचं भाजी मार्केट आहे. इथे हे जे फळ मार्केट आहे आणि ही बँक ऑफ महाराष्ट्र आहे, त्याच्या खाली बरोबर हे दुकान आहे. आणि तुम्हाला सांगते, कौपिनेश्वर मंदिरचा हा गेट आहे ह्या बाजूचा. तर आपण आता आतमध्ये जाऊया. नमस्कार दादा. आपलं नाव? सुशांत मोरे. दादा, मुखवटांमध्ये काय आहे यावर्षी तुमच्याकडे? तर सध्या लेटेस्ट मध्ये तुम्हाला येतील अंबाबाईचे मुखवटे. हे अंबाबाईच? तुळजाभवानी का अंबाबाई? ही तुळजाभवानी. ही तुळजाभवानी आहे ना. अच्छा. हे कशामध्ये? दोन्ही रूप एकच आहेत. अच्छा. सगळी देवीची रूप तर सगळे एकच असतात, पण चेहऱ्याचा जो हावभाव आहे ते तिकडचे वेगळे आहेत. बरोबर. हे कशामध्ये? हा येणार तुम्हाला मेटल मध्ये. मेटल मध्ये. काय किंमत आहे याची? ही 200 रुपये. आपल्याकडे किती पासून सुरुवात आहे? 80 रुपयापासून सुरुवात. 80 वाला पण दाखवा आमच्या मैत्रिणींना. हा, दुर्गेचं रूप आहे. हो. बघा, हे दुर्गेचं रूप आहे आणि 80 रुपयांपासून सुरुवात आहे. आणि मग आपल्याकडे अजून कोणते आहेत दादा? हा पण एक सुरेख आहे मुखवटा. वाव, काय सुरेख आहे. थोडस आपण उघडून बघूया, म्हणजे थोडं आयडिया यायलाच. पूर्ण अलंकार आहे ना त्याला. हो. आणि एकदम ठसठशीत कुंकू आहे. खूप सुरेख. काही एक्स्ट्रा म्हणजे ज्वेलरी घालायची काहीच गरज नाहीये. आणि बांधण्यासाठी बघा हे दिलेलं आहे. आणि हे दादा, हे कशासाठी दिले? हे इथे स्टिक करण्यासाठी. अच्छा, बरं. बॉक्स. हे बांधण्यासाठी दोरी पण आहे, म्हणजे तुम्ही कलशाला बांधू शकता. दादा, काय याची किंमत आहे? ही येणार तुम्हाला 900 रुपये. 900 रुपये. याच्यामध्ये हीच एक साईज आहे? हो, एक साईज. ह्याच्यामध्ये मोठी येणार, पण ती बघा तुळजाभवानी एकदम टॉपची. अच्छा, ही मोठी येणार. अच्छा, ही बघा मोठी येणार. बरं, मग एकविरा आईचं छान आहे. आणि इथे तुम्ही नथ घालू शकताय, होल दिलेलं आहे नाकात. नथ आहे. त्यानंतर कानामध्ये तुम्हाला जे हवं ते घालू शकता. आणि तसं बघायला काही गरजच नाही, इतकं सुंदररित्या ते स्टोन वर्कचं काम केलेलं आहे, मोत्यांचं वर्क आहे, बीड्स आहेत. पहिली गोष्ट तुम्ही तिथे बघाल ना, तर तुम्ही बघूनच समाधान होईल. चेहरा एकदम मस्त, फेस ते प्रसन्नताच आहे. आणि चेहऱ्याचा वेगळाच फेस आहे, अगदी ते हुबेहूब एकविरा कारल्याची देवीचं ते सगळं हे केलेलं आहे. सुंदर. आणि 900 रुपये किंमत आहे, म्हणजे होलसेलचे दर आहेत. आणि असं काही नाहीये, कमी जास्त होऊ शकतो, निगोशिएबल आहे. आणि ह्याच्यामध्ये अगदी बॉक्स मध्ये तुम्ही पुन्हा पॅक करून ठेवू शकताय. आणि ह्याचा प्लस पॉइंट काय आहे, हे मेटल मध्ये तुम्ही जसं झालं तुमचं व्यवस्थित ठेवून द्या, ते वर्षानुवर्ष तसंच राहणार. एकदा घेतल्यानंतर मग हे बघायला नको. बरेच प्रकार बघायला मिळतात. हे बघा, हे पण एक वेगळं, म्हणजे तसंच आहे. जे 80 रुपयाचं आहे ना मुखवटा, त्याच्यामध्ये स्टोन वर्क. ह्याची काय किंमत आहे दादा? ही तुम्हाला आहे ना 220 रुपये. 220 रुपये. छान असं चंद्रकोर वगैरे आहे आणि ही सगळं बिंदी वगैरे सगळं दिलेलं आहे. ही साईज कशी आहे त्याप्रमाणे तुम्ही मुखवटे चॉईस करून घेऊ शकता. याच्यामध्ये मोठी साईज आहे ना? हो, आहे. बरं. ही कितीला दादा? हे जे एक तुम्हाला स्पेशालिटी सांगायची होती, हे विष्णू आणि लक्ष्मीचं रूप आहे. हे बघा, तुम्ही बघाल प्रॉपर तर तुम्हाला आयडिया येईल. हो, वेगळंच आहे. नर नारी. अच्छा, मस्तच आहे, वेगळंच आहे मुखवटा आहे बघा. आणि त्याला स्टोन वर्क दिसेल आणि लक्ष्मी हे दिसेल. नीट बघा तुम्ही. हो हो, एकदम वेगळाच फेस आहे. आणि ह्याला पण तुम्ही नथ वगैरे घालू शकताय ना.
छोटीशी नथ वगैरे घालू शकते आणि प्लस म्हणजे पूर्ण डायमंडचं वर्क दिलेलं आहे. त्याच हे फेसच किती सुंदर आहे. मस्त. जसं म्हणजे तुम्ही बालाजीला जाता, दर्शन घेता, जे समाधान समाधान मिळतं. आणि काय किंमत आहे याची? ही तुम्हाला 650 रुपये. 650. हा 650 वाला मुखवटा आहे आणि हा पीओपीचा आहे. हा पीओपीचा आहे आणि हा मेटल मध्ये, विराईचा आहे तो 900चा मेटल मध्ये. म्हणजे सगळे आहेत तुमच्याकडे, फायबरचे वगैरे फायबरचे पण बघूया. हा कशामध्ये दादा? हा फायबर मध्ये येईल तुम्हाला. बरं दाखवा. म्हणजे मेटल मध्ये, फायबर मध्ये आहे आणि ह्याच्यामध्ये फायबर. हा बघा, ह्याला पण मस्त बिंदी वगैरे सगळे, नथ पण घातलेली डायमंडची, अगदी त्याला सूट होते. हा कितीला दादा? हा तुम्हाला आहे ना 650 रुपये. 650. छान आहे बघा ना, पूर्ण सगळं ज्वेलरी घातलेली, काही घालायची गरज नाही, फक्त ते कलशाला लावायचंय ना. पूजेची मांडणी कशी करावी? पहिला कलश ठेवायचा आहे. बरं. त्यानंतर त्यावरती नारळ ठेवायचा. ह्याला कलश कडी म्हणतात. ही दादा कसली आहे कलश कडी? ही साधारण बेडची असते. बेड बोलतात ना, त्याची असते. बघा कसं मांडणी आहे ती दाखवतायत दादा. ठीक आहे. त्यानंतर ही साडी. बरं दादा, मग आता हा कलश कोणाचा लहान असेल वगैरे तर हे चालतं ना? हो. बरं. श्रीफळाला बघा त्यांनी कलश कडी वरच्या बाजूने ठेवली आणि देवीची साडी पण तुम्हाला इथे मिळणार आहे. छान अगदी आहे, असं वाटतं की ब्लाऊज आहे आणि साडी आहे ना. सुंदर. पण पहिला मांडलेला आहे, त्यानंतर नारळ ठेवलेला आहे, त्यानंतर ड्रेस आपण देवीला परिधान केलेला आहे. दादा मग आपल्याकडे साड्या कितीपासून सुरुवात आहे? साड्या आपल्या 200 पासून ते 750-800 पर्यंत आहेत. अच्छा. आणि ते सगळं दुपट्टा सोबत येणार ना? हो, दुपट्टा सोबत. बघ अशा पद्धतीने ही साडी घातलेली दादानी कलशाला आणि त्याच्यानंतर कडीचा कसा वापर करतायत ते दाखवतायत आपल्याला. हे श्रीफळ ठेवायचं आहे असं, त्याच्यावरती तुम्हाला कडी ठेवायची. त्यानंतर मुखवट्याला प्रॉपर अशी गाठ बांधून त्याला फक्त हँगिंग करायचं. हे बघा अशा पद्धतीने. आणि छान आहे. मुखवट्याला कानातले वगैरे बघा तुम्ही घालू शकताय, जे इथे मिळणार आहेत तुम्हाला. इथे कानातले घालण्यासाठी नथ पण घालू शकताय. नथ कितीपासून दादा सुरुवात आपल्याकडे? नथ तुम्हाला 15 रुपये, 20 रुपये, 30 रुपीज, वेगवेगळे व्हरायटी भेटू. ती तुम्हाला जेवढी ज्वेलरी घालायची घालू शकताय. ठुशी कितीला आहे दादा? ही आहे ना तुम्हाला 80 रुपयाला. बरं. मंगळसूत्र घाला, सगळे अजून तुमच्याकडे काय ज्वेलरी असेल तर तुम्ही घालू शकताय. ज्वेलरी सुद्धा तुम्हाला इथे मिळेल. खूप सुंदर आहे हार. हा कितीला आहे दादा? हा तुम्हाला 120 रुपयाला. आर्टिफिशियल गजरे. आपण वेण्या फुलं इथे माळू शकतोय देवीला. आणि देवीची ओढणी आहे. छान प्रकारे कलश सजवला आहे आणि त्या कडीचा कसा वापर करायचा दादाने आपल्याला छान प्रकारे दाखवलंय. तर ही कडी कितीला म्हणेल दादा? ही 150 रुपये. 150 रुपयाला. हीच एक साईज येते ना? हो. बरं. तर बघा किती सुंदर इथे देवीचं रूप आहे. छान अशी नथ वगैरे घातलेली आहे. सुंदर वाटेल बघा. मस्त. तुम्हाला जर ज्वेलरी हवी तर ती सुद्धा इथे तुम्हाला मिळणार आहे. हार्डली फक्त 1 ते 2 मिनिटांमध्ये तुम्ही सजवू शकता. देवीचं छान असं रूप आहे. आणि मुखवट्यामध्ये पण आपण दादांनी प्रकार दाखवलेत बरेचसे. अगदी 80 रुपयांपासून मुखवटे आहेत बघा. सगळे ज्वेलरी आहे ह्याच्यामध्ये. ही पण सुंदर असं रूप आहे. बरंच आहे. आणि दादा तिथे मोठ्या साईजचे पण आहेत ना त्याच्यामध्येच? हे जे आपल्याला दाखवले ते. हे पण एकविरेचंच रूप आहे. हो, पण स्किन टोन थोडासा वेगळा आहे ना? हो. हा. खूप सुरेख असं एकविरा आईचं रूप आहे बघा ना. आणि एकदम छान कुंकू ठसठशीत आणि डोळे असे कसे रेखी वाटतात. अगदी निरागस एकदम शांत रूप आहे देवीचं. आणि आपण ते पाहूनच मन प्रसन्न होते बघा ना. किती सुंदर सुंदर मुखवटे. दादा हा कितीला आहे? हा येणार 900 रुपये. बरं. हा प्रॉपर पीओपीचा आहे. पीओपी मध्ये. किती सुंदर आहे. मस्त अगदी वाटतंय. डोळे वगैरे कसे रेखीव आहेत. किती रुपये आहे? हा 1100 रुपयापर्यंत येईल. सुरुवात आहे आपल्याकडे. हे साधारण कोल्हापुरी 200 रुपयापर्यंत आहे. कोल्हापुरी. अच्छा. 6 नंबर साईज 200 रुपये. ही 6 नंबर साईज. म्हणजे किती साईज असतात तरी साधारण? 5 नंबर, 6 नंबर, 7 नंबर, 8 नंबर. लास्ट 8 नंबर. ही जी आपण आता नेसवली देवीला ती हीच आहे का? हीच आहे 6 नंबरची साडी. ही 6 नंबर साईज मध्ये ही देवीला मस्त नेसवली साडी दाखवली आपल्याला दादांनी. त्याच्यावर हा पदर सुद्धा देवीचा येणार आहे. बरं. ही याच्यापेक्षा थोडीशी लहान आहे बघा.
कोणाकोणाला कलश जसा असतो त्याप्रमाणे तुम्हाला बघा इथे साड्या मिळणार आहे. छान ही खणाची आहे. हो. कसं आहे दादा ही? 120 रुपये. बरं. आणि याच्यात किती रंग येतील तरी? याच्यात 7 कलर येतात. 7 रंगाच्या. हे बघा किती सुंदर वाटेल. पर्पल, ब्ल्यू, रेड, ग्रीन. छान आहे. ह्याला पण पदर आहे? येलो. हो. बरं. बघा पदर आणि हे दोन्ही पण तुम्हाला मिळत आहे आणि बांधायला दोरी वगैरे आहे. ही सर्वात मोठी. बरं. 9 नंबर साईज. ही थोडीशी पैठणीचा लुक वाटतोय. हो बरोबर. ह्याचं पॅटर्न बघा ना किती छान आहे. दादा ह्याची काय किंमत आहे? ही येणार तुम्हाला 500 रुपये. 9 नंबरची सगळ्यात मोठी साईज. बरं. हो. बघा तोच रंग आहे, त्याच्यामध्ये भरपूर रंग दिलेले. वा आपण सुरेख आहे. अगदी भगवा रंग आहे छान असा. आणि काय इतकी सुंदर वाटेल ते नेसवल्यानंतर. हे कलश कधी कधी कोण कळशीला वगैरे करतं ना. हे कळशीसाठी मोठी साईज असते त्यांची, मग ते कळशीला लावतात. कळशीसाठी म्हणून ही सगळ्यात मोठी साईज आहे. वास्तविक आपल्याला ही साईज बहुतेक लागते, ही वाली ना दादा. ही जी दादांनी मांडणी केली ती. आणि बरेचसे प्रकार आहेत बर अजून. वा ही कितीला दादा साडी? ही येणार तुम्हाला 200 रुपये. हे बघा ही सर्वात लहान साईज. अच्छा. म्हणजे 20 रुपये, 25 रुपये, 40 रुपये, 30 रुपये, 50 रुपये. संपूर्ण सेट. ज्या व्हरायटी हव्यात तशा मिळतात. अरे वा. म्हणजे लहान साईज मध्ये पण आहे बघा छोटस. हे बघा क्या बात आहे. देवीची मूर्ती असेल त्याला पण तुम्ही घालू शकता. रेग्युलर यूजला, रोजच्या वापराला बरंच. आणि बघा ना सगळे सेट आहे 6 दिवसांचे. मस्तच आहे दादा. संपूर्ण सेट कितीला आहे? हा एक तुम्हाला पण 20 रुपीज. 20 रुपयाला. बरं छान आहे. बरं आहे ना 20 रुपये. आणि कोणाचं रिटर्न गिफ्ट वाण म्हणून देण्यासाठी पण तुमच्याकडे बरं आहे. आणि होलसेल मध्ये पण आपण करतो. बरं आहे. त्यामुळे कोणाला बल्क ऑर्डर मध्ये देणार आहे आपण, निगोशिएबल करू शकतो. बरं बरं. बघा ना त्याचे पॅटर्न बरेच आहेत. हे पूर्ण उभी मूर्ती असते ना त्याचे ड्रेसेस आहेत. उभ्या मूर्तीची. हे कितीला दादा? हे येणार तुम्हाला 700 रुपये, 400 रुपये, 500 रुपये. बघा साडी आहे छान प्रकारे. बरेच प्रकार आहेत म्हणजे. आणि तो मोठी साईज. टिकलीचं वर्क आहे ना. हो. त्याच्यावर मोठी हवी असेल मूर्तीला नेसवतात ना. आणि कलशाला पण चालते. हो ही कलशाला चालते. त्याला बघा सोनेरी किनार आहे आणि टिकल्यांचं वर्क आहे. आणि ह्याला पण मस्त. हे वेलवेट मध्ये. अच्छा वेलवेट मध्ये पण निघालंय. हे कितीला आहे? हे सेमच आहे 200. 200. ही तुम्हाला 200 रुपये. 200 रुपयाला. सगळ्यात मोठी साईज आहे. ही सर्वात मोठी साईज. अच्छा अशी पण आहे. मस्त सुंदर सुंदर आहे. कोणतं घेऊ आणि कोणतं नको. बरेचसे प्रकार बघायला मिळाले साड्यांमध्ये. आणि बघा ना पैठणी पासूनचे तसं टिकलीचं वर्क आहे अशा पॅटर्न मध्ये आहे. आणि आता हे असं मध्ये किनार दिलेली आहे आणि सुंदर मल्टी कलर मध्ये. तुम्हाला इथे बघा पूजेचं सगळं साहित्य मिळणार आहे. आणि तोरणं आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या कंठ्या वगैरे हवे असतील तर. आणि ते रुखवात आहे. आता लग्नासराई येते तर रुखवात. दादा रुखवातीचं काय सेट हा? अच्छा. हे तर असतंच रुखवातीमध्ये. हा कसा सेट आहे? हा तुम्हाला भेटेल 120 रुपये. ह्याला बोलतात विहिणी पंगत. अच्छा विहिणी पंगत. छान आहे एकदम मस्त. पंगतच आहे अशी. आणि काय किंमत आहे त्याची? साधारण ते 100, 120. माहेरचा चुडा, सौभाग्य अलंकार, नंतर बैलगाडी आहे, डवली आहे, वाजंत्री आहे, 5 फळं पण आहेत. बरं. तुळशी वृंदावन आहे. म्हणजे रुखवातीचं सगळं काय मिळणार आहे. ही बैलगाडी बघा किती सुंदर अशी आहे. मस्त वाटते. दादा दाखवा जरा हातात घेऊन. पोतं वगैरे ठेवलेलं आहे. आता बाशिंगची काय सुरुवात आहे आपल्याकडे? साधारण आपली जोडी येते ती 300 रुपये जोडी आहे. हे बाशिंग ही जोडी मिळते नवरदेव आणि वधूची. अच्छा. हे 300 रुपये जोडी. 300 रुपये जोडी. हे आपलं पूर्ण फॅमिली ओटीचं सगळं होलसेलचं सगळं. घरातलीच माणसं आहेत? हो घरातलीच माणसं. अच्छा कोण आहेत दादा? हे आमचे भाऊजी आहेत. हे आमच्या वहिनी आहेत. अच्छा नमस्कार ताई. हे आम्ही होममेड अशा पद्धतीने म्हणजे 5 ह्याला 5ची ओटी बोलतो म्हणजे सिंगल ओटी बोलतात. ह्याच्यामध्ये तुम्हाला अक्रोड, बदाम, हळकुंड, खारीक, सुपारी आणि करंडफणी असं ओटीसाठी आपण वापर करतो. त्यामध्ये किंमत आहे तरी एका याची? हे 10 रुपये. आणि होलसेल घेणार तर 100 पीसचे आपण ह्याच्याप्रमाणे 800 रुपये शेकडा, 900 रुपये शेकडा, 700 रुपये शेकडा असं.
100 वगैरे लागतातच आपल्याला लग्न सराईमध्ये ना. हे अशा पद्धतीने आपण करतो. तर बघा इथे काम चालू आहे मोठ्या प्रमाणात आणि सगळे कुटुंबातलीच सगळी माणसं आहेत. आपल्याकडे ही तोरणं जी आहे ती कितीपासून आहे? हे 100 रुपये 150 रुपये. ही वाली बऱ्यापैकी मोठं आहे. हो ते 3 फुटाचं आहे. 3 फुटाचं. बघा तोरणं वगैरे आहेत. देवी कपडा आहे तो. अच्छा अच्छा. चुंदरी आहे. हा चुंदरी बांधणीची चुंदरी आहे. अच्छा अच्छा. वाती कशा दादा आपल्याकडे? हे 50 पीसचे 50 रुपये, 100 पीसचे 100. तुपाचे आहेत ना? हो तुपाचे आहेत. बघा गाईच्या तुपाचे. बरं. हे लग्न सरासाठी सप्तपदी हे असतात. सुपाऱ्या असतात. हा बरं. ह्या 7 आहेत तिथे बघा. हा सेट वेगवेगळा आहे का दादा? नाही एकच आहे 7. अच्छा म्हणजे काय किंमत आहे याची? हे 180 रुपयाला 7 पीस येतात. बरं. आणि हे सेमच आहेत सगळे. सेमच आहे सर्व. 180 ला 7 पीस. कोणते फक्त डिझाईन वेगवेगळे असतात. अच्छा असं छान आहे. ते लग्न सराईसाठी सगळं साहित्य आहे. आणि हळदी कुंकवाची पावलं कशी? ही येणं तुम्हाला 60 रुपये. बरं. आणि हे कृष्णाचे आहेत का? हो मुखवटे आहेत, ड्रेस आहेत. बरं बरं. हे बघा मुखवटे वगैरे आहेत सगळे. हे कसे दादा ही मुखवटा? हे तुम्हाला 40 रुपयाला आहे मुखवटे. बरं. कवड्याची माळ कितीला ही? हे 180 रुपये. बरं. अशा पद्धतीने आहे बघा. अगरबत्ती मग कितीपासून सुरुवात आहे आपल्याकडे? आपले 50, 100, 150, 200 सगळे होलसेलचे रेट आहेत. होलसेल रेट. होलसेल करू शकता आणि रिटेल मध्ये पण आहे. बरं. तर बघा तुम्हाला सगळ्या प्रकारचे वाटी धूप वगैरे पण आहे दादांकडे. कप धूपची काय किंमत आहे दादा? हे 50 पासून आहे. 50, 60, 70, 100. आणि स्टिक धूप आहेत. अच्छा स्टिक धूप मध्ये कसं आहे? ते 40, 50. हे विदाउट केमिकलची स्टिक धूप आहे. बरं. हा खूप बोलतात ना म्हणजे जास्त स्मेली उग्र येत नाही. लाईट मंद पण. हा बरं बरं. खूप छान आहे स्टिक धूप. ही मसाला अगरबत्ती आहे साई फ्लोरा म्हणून. ते 1 तास तरी साधारण जळते पण त्याचा सुगंध लिटरली असं वाटतं की आपण स्वामींच्या मठात आलोय. अरे वा. काय किंमत आहे त्याची? ही 300 रुपयाला पाव किलो. पाव किलो. हो. बरं. तशा बऱ्याच प्रकारचे त्यांच्याकडे आहे. अगरबत्ती धूप, वाटी धूप आहे, स्टिक धूप आहे, धूप आहे. बरं. हा कस्तुरी. हा 50 रुपये. 50 रुपये. किती काड्या असतील त्यात? हे 10 काड्या असतात त्याच्यात. बरं. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला अगदी धूप आहे, कापूर आहे, देवपूजेचं सगळं साहित्य वातींपासून आहे. परत तुपाच्या वाती बघितल्या. तुम्हाला जर अगरबत्तीचं कलेक्शन हवं ते आहे. आणि मेन म्हणजे तुम्हाला मार्गशीर्षातले मुखवटे खूप सुंदर आणि बजेटमध्ये होलसेलच्या रिटेलच्या भावामध्ये इथे उपलब्ध आहेत. तर अशा प्रकारे सगळं काही साहित्य तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे. हे सगळं ज्वेलरी सेक्शन आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ठुशी आहे, बोरमाळ आहे. बोरमाळ कशी दादा? ही 20 रुपये. 20 रुपये. हलका फुलकाच घालतात ना कलशाला. ह्या पण ठुशाच आहेत. ह्या मोत्यामध्ये आहेत. अच्छा. हे मंगळसूत्र आहे. हे 30 रुपीज. 30 रुपये. हो. ही छान आहे. लक्ष्मी हार खूप सुरेख आहे. बघा लांबीला असा आहे. एक ठुशी आहे. सुंदर. म्हणजे सगळे दागिने पण मिळणार. 30 रुपीज, 50 रुपीज, 80 रुपीज. हो हो अखंड दुकान. किती तास जाणार आहे हा? साधारण 12 तास 15 तास. म्हणजे सर्व साईज मध्ये आहे? हो सर्व साईज मध्ये आहे. बरं. तर अशा प्रकारे बघा हा अखंड दीप पण तुम्हाला इथे उपलब्ध आहे. काय किंमत आहे तरी साधारण याची? ही 1000 रुपयाचा आहे. 1000 रुपये. हो. प्युअर पितळेचं आहे ना? हो हो. नाही पंचधातूचं. पंचधातूचं आहे. हो. क्या बात आहे. अशा प्रकारचं. आणि ही वात कमी जास्त करायसाठी ना? बरं. खणामध्ये कसे खण आहेत दादा हे ओटीचे? हे 30 रुपये, 20 रुपये वेगवेगळ्या व्हरायटी आहेत. बरं. बघा ओटीसाठीचे खण पण आहेत तुम्हाला इथे. लहान मोठी. बरं. 20 रुपीजला आहे. बरं. अशा पद्धतीने खणासोबत अशी ओटी आहे. पूर्ण संपूर्ण ओटी. देवीला ओटी बनवण्यासाठी. हा. हे कसं आहे ओटीचं साहित्य? हे 20 रुपये. 20 रुपयामध्ये हे साहित्य येणार आहे. आणि ते आपण बघितलं ते 10 रुपये. 10 रुपये. विदाउट खणाचं आहे ते 10 रुपयाला आहे. तर खूप छान असं दुकान मी तुम्हाला दाखवलं आहे. आणि दादा हे किती दिवस झाले ओपन झालंय? हे श्रावणात चालू झालं. श्रावणात चालू झालंय. 5वी ब्रँच. 5वी ब्रँच. आणि अजून पण 4 दुकानं यांची ठाण्यामध्ये आहेत. बरेच वर्ष जुनं. आणि हे नवीन आहे.
जे आपण इथे आता भाजी मार्केटमध्ये दादानी ओपन केलंय आणि छान सगळं साहित्य छान प्रकारे तुम्ही आम्हाला माहिती दिली. दादा धन्यवाद, खूप खूप आभार आहे. वेळात वेळ काढला, खूप गर्दी असते इथे, आम्ही वेळ काढून हा व्हिडिओ बनवतोय आणि हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सगळ्या मैत्रिणींना हेल्प होईल. रिझनेबल दर आहेत आणि क्वालिटी उत्तम आहे. बरेच प्रकार एकाच ठिकाणी खरेदी करता येणार आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.